नमस्कार मित्रांनो पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत आपण सर्वे केलेला आहे. आपण पात्र सुद्धा आहात आणि तरी सुद्धा आपलं त्या घरकुल यादीमध्ये 15 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर केलेल्या यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करण्यात आलेलं नाही. तर आता आपल्याला नाव समाविष्ट करण्यात येतं का? तर ते नाव आपल्याला आता समाविष्ट करता येतं आणि ते कशा पद्धतीनं करायचं आहे, त्यासाठी कोणता फॉर्म भरायचा आहे आणि त्याची अंतिम दिनांक किती असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी सुनील शेळके स्वागत करतोय तुमचं आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करून ठेवा. मित्रांनो, आपण 2024 रोजी स्वतः आवास ॲप याद्वारे आपले सर्वे केलेला आहे. आपण त्यास पात्र आहात, परंतु आपण रिजेक्ट झालेलो आहे. तर आपल्याला हा फॉर्म भरून देणं गरजेचं आहे. हा फॉर्म काय आहे, कसा भरायचा आहे आणि तो कोणाजवळ द्यायचा आहे, त्याची कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला त्यासाठी लागणार आहे ते सुद्धा आपण ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला, सर्वप्रथम आपण तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे बघूयात. चला, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या फॉर्मची तुम्हाला PDF लागत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये PDF असं लिहून आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सर्वप्रथम हा फॉर्म कसा भरायचा आहे बघूया आणि हा फॉर्म कोणाला द्यायचा आहे. तर नवीन नाव समाविष्ट पुरवणी यादीत समाविष्ट करण्याबाबतचा हा अर्ज आहे आणि प्रति हा माननीय सरपंच साहेब किंवा अधिकारी आहे ग्रामपंचायतचे, म्हणजे ग्रामसेवक यांच्याकडे द्यायचा आहे. ग्रामपंचायत कार्यालय, आपलं गावाचं नाव त्या ठिकाणी टाका आणि तालुका आणि जिल्हा हे टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं मित्रांनो, तर विषय काय असणार आहे या ठिकाणी बघा. विषय आपला असणार आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आपल्याला काय करायचं आहे, घरकुल यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबतचा हा अर्ज असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला कोणती माहिती भरायची आहे, खाली माहिती सुद्धा दिलेली आहे. आता आपण या ठिकाणी बघा, श्रीमती आणि श्री म्हणजे आपल्याला ज्या व्यक्तीच्या नावे अर्ज करायचा आहे त्या व्यक्तीचं या ठिकाणी टाका. नंतर त्या व्यक्तीचं वय या ठिकाणी टाकून घ्या. त्याचबरोबर आपण बघितलं या ठिकाणी व्यवसाय काय आहे, शेती आहे, गृहिणी आहे, तो टाकून घ्या. त्यानंतर त्या व्यक्तीचा आधार नंबर या ठिकाणी टाका. त्यानंतर आपण जर बघितलं, मोबाईल नंबर या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्या. मोबाईल नंबर आपण टाकून घेतला मित्रांनो. त्याचबरोबर आपली कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला टाकायचा, आपला जात कोणती आहे त्या ठिकाणी टाकून घ्या. खुला प्रवर्ग आहे किंवा इतर आहे या ठिकाणी रहिवासी आपला टाकून घ्यायचा आणि फॉर्म भरायचा आहे. आता खाली मी याद्वारे प्रतिज्ञापूर्वक घोषित करतो किंवा करते की, आता हा जो आहे आपल्याला काही प्रतिज्ञापत्र अंडरटेकिंग द्यावं लागतं. यामध्ये काय लिहिलेलं आहे, तर माझ्या कुटुंबात कोणत्याही प्रकारे भारतात कुठेही पक्कं घर नाही किंवा पक्क्या छताची भीती नाही आहेत, हे मी याद्वारे लिहून देतो. किंवा माझ्या घरामध्ये कोणत्याही पद्धतीने मोटरसायकल व्यतिरिक्त, म्हणजे जे आपण 4 चाकी गाडी म्हणतो, मोटरसायकल किंवा 3 चाकी वाहन किंवा 3-4 चाकी कोणतंही उपकरण या ठिकाणी नाही आहेत. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर 2 नंबरचा मुद्दा असा सांगतोय आपल्याला की माझ्या कुटुंबात कोणतेही मोटरसायकल, 3-4 चाकी वाहन किंवा तांत्रिक 4 चाकी वाहन उपकरणे नाही आहेत. त्याचबरोबर आपण जर नंतर बघितलं तर तिसरा मुद्दा आपल्याला काय सांगतो मित्रांनो, माझ्या कुटुंबाकडे 50,000पेक्षा जास्त कर्ज मर्यादा असलेले कोणतेही क्रेडिट कार्ड म्हणजेच KCC नाही आहेत. त्याचबरोबर आपण जर नेक्स्ट मुद्दा जर बघितला मित्रांनो, तो कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय किंवा निमशासकीय किंवा नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग व्यवसाय करत नाही, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे. त्याचबरोबर माझ्याकडे 2.5 म्हणजे 2.5 एकरापेक्षा जास्त सिंचित जमीन किंवा 5 एकरापेक्षा जास्त असिंचित जमीनसुद्धा नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्त्वाचा जर पॉईंट आपण बघितला तर हा आहे मित्रांनो, मी योजनेच्या सर्व ज्या 12 अटी आहेत त्या निकषाचे पात्र असून माझे नाव सर्वेक्षण सूची किंवा प्रतीक्षा यादीमध्ये म्हणजे PWL यादी काय असते हे या संदर्भामध्ये एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी PWL काय आहे. त्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो, तर खाली आपल्याला मी वरही माझी प्रतिज्ञा जागेवर व पाहणी पडताळणी करून आगामी ज्या ग्रामसभेत ठराव घ्यायचा आहे या संदर्भामध्ये इथे दिलेला आहे बघा. ठराव घेऊन माझे नाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या पुरवणी पात्र यादीमध्ये समाविष्ट करावे ही नम्र विनंती. आणि वरील जी माहिती आहे ती वरील माहिती जर खरी असून खोटी आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र आहे. आता यामध्ये आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत मित्रांनो, तर आपल्याला सर्वप्रथम आधार कार्ड द्यायचं आहे, बँक पासबुक द्यायचं आहे, आपला जॉब कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी द्यायचा आहे, रेशन कार्ड द्यायचं आहे, कच्च्या घराचा फोटो, जागेचा फोटो जर खाली जागा असेल
तर तो फोटो आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि मतदान ओळखपत्रसुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर आपलं या ठिकाणी ते नाव टाका आणि साईन करा. आणि मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला पोचपावती आहे, ही पोचपावती घ्यायला विसरू नका. कारण आपण जर नाव समाविष्ट केलं असेल तर आपल्याला ती पोचपावती समोर कामी येईल आणि त्यामुळे ही पोचपावती घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं हा पूर्ण अर्ज भरायचा आहे. मित्रांनो, आपल्याला जर पुन्हा मी सांगतो, की जर अर्जाची PDF पाहिजे असेल तर निश्चित आपला कमेंट बॉक्समध्ये मोबाईल नंबर टाका आणि PDF असेल या तुम्हाला हे PDF मी पर्सनली सेंड करतो आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा. धन्यवाद.